Hi, good morning everybody. After holiday, we are here again to complete our remaining part of first poem from first unit Walk a Little Slower, written by unknown author. We have discussed this poem complete day before yesterday, and in our last period we have discussed margin question from this poem. Here we are going to start English workshop. So put your book in front of you while I'm teaching this poem and see in book and try to understand. If there is any problem, then ask me on a WhatsApp group. Dear students, कवितेमध्ये मागच्या तासिकेमध्ये ऑन सॅटरडे आपण मार्जिन क्वेश्चन पाहिले होते. आजच्या तासिकेमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉपकडे आलो आहे. इंग्लिश वर्कशॉपमधला जो फर्स्ट पॉईंट आहे तो सांगतो रीड द पोएम अलाउड. कविता मोठ्यानं वाचा. दिस इज द प्रॅक्टिकल वर्क and the student should complete this practical work by their own at their home because we want to stay home, stay safe. पहिला जो पॉईंट आहे त्यातला तो कविता मोठ्यानं रीड करायची आहे आणि हे प्रॅक्टिकल वर्क आहे ते तुम्ही स्वतः करायचं आहे ॲट युअर होम. सेकंड पॉईंट फ्रॉम दिस इंग्लिश वर्कशॉप यातला दुसरा जो मुद्दा आहे तो पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स. म्हणजे फिल इन द ब्लँक केल्यास इथं कंप्लीट करायचं आपल्याला. काय म्हणते बघा, दोन वर्ड्स दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये, ते दोन वर्ड्स आपल्याला त्या सेंटेन्समध्ये प्रॉपरली यूज करायचं आहे. द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. फादर चाइल्ड असं दिलं आहे, तर इथं द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. पहिल्यांदा चाइल्ड येईल, सेकंड फादर. सेकंड सेंटेन्स बघा, द डॅश डॅश इज लीडिंग अँड द डॅश डॅश इज फॉलोईंग. पुढं कोण चालतं आणि त्याला फॉलो कोण करतं? वी नो व्हेरी वेल. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोईंग. इथं फादर पहिल्या रिकाम्या जागेचे ठिकाणी आणि दुसऱ्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी चाइल्ड असं येईल. थर्ड बघा, सी पॉईंट, someday the dash dash will become a dash dash. Someday the dash dash will become the dash dash means काही दिवसानंतर, काही वर्षानंतर कोणीतरी टिंबाटिंबा बनेल. मीन्स वॉट? समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. चाइल्ड आणि फादर असं त्या ठिकाणी आन्सर येईल. डी पहा, द चाइल्ड डज नॉट विश टू फॉलो while फॉलोइंग इट्स फादर. सॉरी, आन्सर सांगून गेलो. The dash dash does not wish to follow while following its dash dash. इथं the child does not wish to fall. सॉरी, सेंटेन्स रीड करताना मिसिंग झालं. the dash dash does not wish to fall while following its dash dash. कोणाची इच्छा खाली पडण्याची नाही कोणाला फॉलो करताना. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल while following its father. मुलाला त्याच्या वडिलांचं अनुकरण करताना, वडिलांच्या पाठीमागं जाताना पडायचं नाही आहे. ट्राय टू अंडरस्टँड अँड कम्प्लीट द सेंटेन्स अँड राईट डाऊन इन अ नोटबुक. इथं काही समस्या असेल तर देन आस्क मी. थर्ड पॉईंट काय म्हणते बघा, फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. कवितेमधील रायमिंग वर्ड्स शोधून आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. एकंदर आपल्याकडे पोएममध्ये 4 स्टांजे आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदर राईम स्कीम सांगताना सेकंड लाईन आणि फोर्थ लाईनमध्येच रायमिंग वर्ड्स आहेत. फर्स्ट आणि थर्ड लाईनमध्ये रायमिंग वर्ड्स नाही आहेत. तर पहिल्या स्टांजामध्ये स्मॉल फॉल नावाचे रायमिंग वर्ड्स येतात. सेकंड स्टांजामध्ये सी मी, थर्डमध्ये बी मी आणि चौथ्यामध्ये ट्रू यू. या प्रकारचे रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बाय युअर ओन यू कॅन राईट दॅट. तुम्ही स्वतः लिहू शकता ते. फोर्थ पॉईंट, द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स शो दॅट दे आर रिलेटेड. खाली काही शब्द दिलेत, जोड शब्द दिलेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असल्याचं दाखवतं आहे आणि ते काय रिलेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी नोटीस करायचं आहे बघा. आणि तशा प्रकारचे काही जोड्या आपल्याला लिहायला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या आपल्याला जोड्या त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. जसं की फादर चाइल्ड, फॉलो लीड, फाइंड मोर पेयर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स. अशा प्रकारचेच काही रिलेटेड वर्ड आपल्याला शोधून काढायचे आहेत. जसं की फादर चाइल्ड, टीचर स्टुडंट्स.
या प्रकारची पेअर असेल, किंवा डॉक्टर पेशंट्स, किंवा बॅट्समन बॉलर, पॅरेंट्स चिल्ड्रन, ड्रायव्हर व्हेकल, लीडर पब्लिक, गिव टेक, बाय सेल, दिस टाईप ऑफ मेनी अदर वर्ड वी कॅन फाइंड दॅर. सो अशा प्रकारचे वर्ड्स आपल्याला तिथे ठिकाणी लिहायचे आहे ज्यांच्यामध्ये एक रिलेशन दाखवलं आहे. मग काही वर्ब्स आहेत, काही नाउन्स आहेत. पहिली जी पेअर होती ती फादर आणि चाइल्डमधले जे नाउन होते आणि फॉलोडेडमधले वर्ब होते. मग त्या ठिकाणी गिव टेक किंवा बाय सेल या प्रकारचे आपण वर्ब्सची पेअर्स पाहिली आहे. आणि टीचर स्टुडंट्स असेल, डॉक्टर पेशंट्स असेल, या प्रकारची नाउनची पण आपण पेअर या ठिकाणी पाहिली आहे. हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. देर इज नो नीड टू फॉलो मी, मला अनुकरण करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं नवीन पेअर्स शोधू शकता आणि त्या नवीन पेअर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करू शकता. सी क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम इंग्लिश वर्कशॉप. द चाइल्ड इन द पोयम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. कवितेमध्ये मूल वडिलांना विनंती करते की हळू चाला. हिअर द पॉईंट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. मग इथं असा अर्थ दडला आहे की मुलाला त्याच्या वडिलांच्या ॲक्शन समजून घ्यायच्या आहेत. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे. मुलाला वडिलांसारखंच वर्तन करायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड द चाइल्ड्स नीड. परंतु but wants the father to be more understanding towards the child's need. मुलाच्या ज्या गरजा आहे याच्यासाठी पालकांना खूप समजदार असायला हवं. मुलाच्या काय एक्सपेक्टेशन आहेत, त्याच्या फिलिंग्ज काय आहेत, त्या पालकांनी जाणून घेतल्या पाहिजेत. व्हॉट इज इम्प्लायड इन द फॉलोइंग लाईन. मग तशाच प्रकारे खालच्या ओळीमध्ये काय काय दडलं आहे असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. बघा काय म्हणतो ह्या क्वेश्चन्स हिअर. near about they are given here 4 points and we have to find out what implied in this line. या ओळीमध्ये काय दडलं आहे, काय इम्प्लाय झालं आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. समटाइम्स फर्स्ट लाईन काय म्हणते बघा यातले. समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. कधी कधी तुमच्या स्टेप्स ह्या खूप फास्ट असतात. व्हॉट इज इम्प्लायड इन दिस लाईन. या ओळीमध्ये काय इम्प्लाइड झालं आहे हे आपल्याला फाइंड आउट करून सांगायचं आहे. This line implies that father's action as well as decision are very quick so that child can't understand. इथं त्यांच्या स्टेप्सबद्दल न बोलता जे त्या फादरचे डिसिजन आहेत, ज्या ॲक्शन्स आहेत त्या खूप फास्ट आहेत अँड सो दॅट बेबी कांट अंडरस्टँड. म्हणून ते जे मूल आहे ते समजू शकत नाही. अशा प्रकारचं मिनिंग याच्यामध्ये इम्प्लाइड झालं आहे. सेकंड पॉईंट काय म्हणतं का. समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. कधी कधी तुमच्या स्टेप्स या खूप कठीण असतात पाहण्यासाठी असं म्हणायचं आहे. मीन्स वॉट द लाईन दिस लाईन इम्प्लाइज दॅट इट इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड or notice whatever his father does. म्हणजे कधी कधी वडील काय करतात हेच मुलाला समजत नाही. मग त्यामुळं व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड और नोटीस. अंडरस्टँड करण्यासाठी आणि नोटीस करण्यासाठी खूप त्यांना त्या मुलाला कठीण जातं आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. इन द थर्ड पॉईंट व्हॉट दिस सेज हियर. आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला योग्य वर्तन करायचं आहे, योग्य मार्गानं प्रवास करायचा आहे, माझं आयुष्य योग्य पद्धतीनं जगायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तर या लाईनमध्ये काय दडलं आहे असं ते विचारतात. द लाईन इम्प्लाइज दॅट द बेबी ऑब्लिक चाइल्ड वॉन्ट्स टू रेज हिज चाइल्ड इन प्रॉपर अँड राईट वे. त्या मुलाला मोठं झाल्यानंतर त्याच्या होणाऱ्या मुलाला व्यवस्थित पद्धतीनं घडवायचं आहे, त्याला प्रॉपर वे अँड राईट वेनं घडवायचं आहे. ही वॉन्ट्स टू टीच हिम हाऊ टू जज द राईट थिंग. ही वॉन्ट्स टू टीच हिम, त्याला शिकवायचं आहे काय. हाऊ टू जज, कशा प्रकारे जज करायचं. द राईट थिंग, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं जज करायच्या या गोष्टीचा सल्ला या ठिकाणी या ओळीतून द्यायचा आहे. अँड इन द फोर्थ लाईन आय मीन डी अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि हे करत असताना मी खऱ्याच्या बाजूला होतो, मी कधीही वाम मार्गाला किंवा चुकीचं गेलो नाही. या प्रकारची या ओळीतून त्यांना माहिती द्यायची आहे. द लाईन इम्प्लाइज दॅट
द चाइल्ड वॉन्ट्स टू मेक सर्टन दॅट ही हॅज गिवन प्रॉपर गायडन्स टू हिज चाइल्ड. म्हणजे त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मुलाला प्रॉपर गायडन्स दिलं. जसं इथल्या पोयममधल्या बेबीला त्याच्या फादरांनी गायडन्स दिलं, सेम लाईक दॅट बेबी वॉन्ट टू गिव प्रॉपर गायडन्स टू हिज चाइल्ड वेन ही बिकम अ फादर. जेव्हा ते स्वतः फादर होईल तेव्हा ते त्याच्या जनरेशनला, त्याच्या मुलाला योग्य प्रकारचं गायडन्स देईल. या ठिकाणी इथं 5th पॉईंट संपतो आहे. वी आर गोइंग टू लर्न द 6th पॉईंट फ्रॉम दिस एक्सरसाइज. सी, using your own idea frame 3 sentences that show continuous action. आता इथं आपला ग्रामॅटिकल पार्ट आहे जो आपण अभ्यासणारच आहोत. या ठिकाणी युजिंग युअर ओन आयडियाज, तुमच्या स्वतःच्या आयडियाज वापरा. फ्रेम 3 सेंटेन्स दॅट शोईंग कंटिन्युअस ॲक्शन. एखादी क्रिया चालू आहे असं सांगणारी 3 वाक्य तयार करायचे आहेत. दे आर गिवन हिअर. वन एक्झाम्पल, यू आर लीडिंग मी. सब्जेक्ट प्लस एमेजार प्लस VING प्लस ऑब्जेक्ट मीन्स विच टेन्स? राईट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अपूर्ण वर्तमान काळाची रचना या ठिकाणी वापरलेली आहे. आपण मागच्या वर्षीच्या टेन्स नावाच्या ग्रामरच्या घटकामध्ये आपण याला पाहिलेलं होतं की ज्या वाक्याकडून एखादी क्रिया चालू आहे असं दर्शविले जातं त्या वाक्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळाची म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना वापरलेली असते. अँड सेम लाईक हिअर इन द गिवन एक्झाम्पल, सब्जेक्ट प्लस MIS प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट या रचनेचा वापर केला आहे. यू हा सब्जेक्ट, आर हे MIS पैकी असलेलं सहाय्यकारी क्रियापद, लीडिंग या क्रियापदाला ING प्रत्यय लागलं आहे आणि मी हे ऑब्जेक्ट. म्हणजे अशा प्रकारची 3 वाक्य तुम्हाला स्वतः बनवायची आहेत. दिस इज व्हेरी सिम्पल इफ यू अंडरस्टँड टेन्स ग्रामर टॉपिक फ्रॉम आवर लास्ट इयर्स सिलॅबस. मागच्या वर्षी सिलॅबसमधील ग्रामरच्या टेन्स या घटकामध्ये जर तुम्ही अपूर्ण वर्तमान काळाची कन्सेप्ट प्रॉपरली अंडरस्टँड केली असेल तर तुम्हाला हे समजून जाईल. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की सब्जेक्ट प्लस MIS प्लस VING प्लस ऑब्जेक्ट या प्रकारची रचना जेव्हा वाक्यात वापरली जाते तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. आणि यानुसार तुम्हाला 3 सेंटेन्स बनवायचे आहेत. जसं की आय एम फॉलोईंग माय मदर किंवा माय फादर. मी माझ्या वडिलांचं अनुकरण करतो आहे किंवा आईचं अनुकरण करतो आहे. आय ॲम फॉलोईंग माय मदर याच्यामध्ये सब्जेक्ट MIS पैकी ॲम प्लस VING प्लस ऑब्जेक्ट या प्रकारचे स्ट्रक्चर वापरलं आहे. अशा प्रकारची तुम्ही 3 सेंटेन्स करायचे आहेत. इट्स व्हेरी इझी टू डू. हे करण्यासाठी खूप सोपी कन्सेप्ट आहे. आय एम फाइंडिंग अ न्यू जॉब किंवा माय मदर इज आस्किंग मी अबाउट माय एक्सरसाइज या प्रकारची खूप सारी एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकता. दिस इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू यू टू complete this type of task. See, point number 7 from workshop, using your own ideas frame at least 3 sentences that shows future action or state. भविष्याबद्दलची स्थिती दाखवणारे किंवा भविष्याची कृती दाखवणारे काही वाक्य तुम्ही स्वतः बनवायचे आहेत. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. दे आर अगेन गिवन हिअर. वन एक्झाम्पल, सी व्हॉट दे आर गिवन हिअर. क्वेश्चन नंबर 6 सॉरी. एक्झाम्पल काय आहे बघा. हू विल वॉन्ट टू फॉलो मी वेन आय ॲम ऑल ग्रोन अप. अशा प्रकारची वाक्य या ठिकाणी आपल्याला त्यांनी करायला सांगितले आहे. त्यांनी इथं 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे सिम्पल फ्युचर टेन्सचे स्ट्रक्चर या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. हू हा WH वर्ड इथं सब्जेक्टच्या रोलमध्ये आहे. विल हे HVच्या रोलमध्ये आहे. वॉन्ट हे V1 म्हणजे सब्जेक्ट प्लस शाल विल पैकी विल प्लस वॉन्ट V1 आणि कॉम्प्लिमेंट दिला. याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. मीन्स सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ऑब्लिक कॉम्प्लिमेंट RPC व्हॉट्सएव्हर. त्यानुसार या ठिकाणी सिम्पल फ्युचर टेन्सची रचना वापरली आहे. वेन आय ॲम ऑल ग्रोन अप याच्यामध्ये एक भविष्यातली स्थिती सांगितली आहे. जेव्हा मी मोठा झालेलो असेल
पण स्ट्रक्चर आय एम अशा पद्धतीनं बोललं गेलं आहे. अशा प्रकारची 2 वाक्य तुम्हाला या ठिकाणी वापरलेली पाहायला मिळतील. सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरूनही आपण भविष्यातल्या काही गोष्टीबद्दल बोलू शकतो असं या सेकंड सेंटेन्सवरून त्यांना दर्शवायचं आहे. मग तुम्हाला अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स बनवायचे आहेत, जसं की हू विल आस्क मी टू लिव्ह अ हॅपी लाईफ क्वेश्चन मार्क. कोण मला विचारेल की मी कसं आनंदी जीवन जगावं, किंवा आय विल बी अ डॉक्टर आफ्टर माय एज्युकेशन. माझं एज्युकेशन झाल्यानंतर मी एक चांगला डॉक्टर बनलेला असेल. किंवा हेच वाक्य तुम्ही असंही बनवू शकता, आय एम अ डॉक्टर आफ्टर माय एज्युकेशन. मी एक डॉक्टर असेन, पण केव्हा असेल म्हणतो मी, भविष्यामध्ये, आता नाही, पण आय एम म्हणून हे वाक्य मी तयार केलं आहे. आफ्टर माय एज्युकेशन, माझं शिक्षण संपल्यानंतर. अशा प्रकारचे तुम्ही वाक्य करू शकता. किंवा रोहन विल कंप्लीट हिज टास्क आफ्टर दिस लेसन. या लेसननंतर रोहन त्याचं टास्क जे आहे पूर्ण करेल. About future we are discussing only simple future tenses here. Subject plus shall will plus V1 plus object. This is the formula of that, and we are using that formula and making the sentence. याच्यामध्ये याच पद्धतीनं आपण वाक्य करतोय, याच पद्धतीची वाक्य आपण या ठिकाणी बनवत चाललोय. नथिंग डिफरंट वी आर डुईंग हिअर. पॉईंट नंबर 7 काय म्हणतो याच्यातलं बघा. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉईंट. बुलेट पॉईंटच्या मदतीनं तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. बट 16 मिनिटाचा व्हिडिओ होतो आहे. कालचा आपण 22 मिनिटाचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आले अपलोडिंगला, सो डिलेही झालं होतं. परंतु आज आपण या ठिकाणी इथंच थांबतो आहे. रिमेनिंग 2 or 3 पॉईंट्स विल सी इन द टुमॉरोज पिरियड. थँक्यू सो मच. अप टू हिअर यू मे कम्प्लीट युअर एक्झरसाइज. इथपर्यंत तुम्हाला हवा तर तुम्ही तुमचा एक्झरसाइज पूर्ण करू शकता, किंवा उद्याच्या तासिकेमध्ये हा पूर्ण एक्झरसाइज कंप्लीट होऊन जाईल. आणि डे आफ्टर टुमॉरो म्हणजे परवा दिवशी आपण पुढचा जो लेसन आहे याच्यातला त्याच्याकडं आपण जाणार आहोत. द फन दे हॅड. मजेशीर कथानक आहे, त्यांनी मजेत घालवलेला वेळ. विल सी इन द डे आफ्टर टुमॉरोज पिरियड. नंतरच्या तासिकेमध्ये पाहू. थँक्यू सो मच. बाय.